आज मला तशी अधिकृत बातमी आबा बागुल का भेटले, कशासाठी भेटले, मला अजून त्याची कल्पना नाही आहे. परंतु आबा बागुल गेली 40 वर्ष महानगरपालिकेमध्ये उत्तम काम केलेले नेते. मग स्टँडिंग कमिटी असेल, सभागृह नेता असेल, विरोधी पक्ष नेता असेल, उपमहापौर असेल, अनेक पदं आबांनी त्या ठिकाणी भूषवली आणि पुणे शहरात त्यांच्या कार्याचा ठसा त्यांनी उमटलेला पुणेकरांनी पाहिला. आज आबा भेटले, कशासाठी भेटले, काय भेटले याची कल्पना थोडीसुद्धा मला नाही. त्यामुळं जेव्हा मला आबा काय बोलतील त्याच्यावर मग आपण चर्चा करू शकतो. पण आज आबाच काय बोलत नाही तर मग आपण मी ते गेलेत का नाही गेलेत हेच मला माहीत. गेले असेल तर मग आता अधिकृत अजून मला त्याची कल्पना त्याचा फोटो व्हिडिओ हे तर काय माहिती काय नाकारता येत नाही, ते स्पष्टच आहे. नाही तो आत्ताचा आहे का जुना हे मी मला आम्ही सांगतो तुम्ही आमच्यावर विश्वास नाही तुमच्यावर विश्वास आहे, पण ते अजून गेलेले मला अजून माहित नाही. वी-गार्ड के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे. वी-गार्ड एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग. आज ते स्वतः बोलले, आज फडणवीस यांची भेट घेतली, 20-25 मिनिटं चर्चा केली. नाही पण विषय असा की अजून अधिकृत त्यांनी काय बोलले नाही आणि अधिकृत नाही बोलले तर आपण बोलणं योग्य होणार नाही. कारण आपण काँग्रेसचे मोठे नेते आहेत आणि मग ते वरिष्ठांशी बोलत असतील आणि चर्चा करत असेल, जी काय होईल ती साधक बाधक चर्चेवरून चांगला निर्णय होईल असं मला वाटतं. उमेदवारीपासून आपण बघतोय की काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य आबा बागुल यांच्यामुळेच सुरू झालं होतं आणि त्यानंतर आता पुन्हा ऐन तुमचा हा प्रचाराचा रंगत आलेली एकीकडे आणि त्यांनी अशा वेळी जाऊन त्यांना भेटणं तुम्हाला वाटत नाही का काही तुम्हाला थोडा अवघड जाईल किंवा परिणाम त्याचा जाणवेल? आबा बागुल हे काँग्रेस पक्षाचं काम करतील हा माझा विश्वास आहे आणि माझ्या निवडणुकीला पुणेकरांनी निवडणूक हातामध्ये घेतली. त्यामुळं ज्यावेळेला पुणेकर निवडणूक हातामध्ये घेतात किंवा जनता हातामध्ये निवडणूक घेते त्यावेळेला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पूर्ण विश्वास वाटतो की माझी निवडणूक मी जिंकल्याशिवाय राहणार. आणि आजची परिस्थिती ती आहे, तुम्ही कुठेही गेला तरी एक कार्यकर्ता म्हणून एक माझ्या पाठीशी उभं राहताना सर्वसामान्य माणूस दिसतो आहे. मग छोट्यापासून तो मोठ्यापर्यंत तळागाळातला माणूस हा आपल्याबरोबर आहे आणि मला विश्वास आहे की मी निवडून येणार आहे. पक्ष तर आमचा आहेच, पक्षाची लोक आहेत सगळे, पक्ष माझं काम करेन, आबा बागुलही काम करतील, पण त्यांचा काय राग नसेल असं मला वाटतं. पण कुठल्या कामानिमित्त भेटत गेलं अजून त्याची मला पुसटशी सुद्धा कल्पना नाही. त्यामुळे तुम्हाला उमेदवारी भेटल्यावर तुम्ही म्हणले आबा बागुल सगळ्यात पुढे दिसतील, माझा प्रचार करा 2 दिवसात, ते आज अचानक फडणवीसांच्या पुढे दिसले सगळ्या महाराष्ट्रात. नाही विषय तो नाही आहे, विषय का भेटले त्याचीच कल्पना नाही आणि भेटले असेल तर आपण त्याच्यावर चर्चा करू शकतो. ज्येष्ठ नेते आहेत तर इतक्या दिवसांपासून ते बोलत होते, त्याची नाराजी व्यक्त करत होते. पक्षाच्या आपल्या वरिष्ठांनी ज्येष्ठांनी त्यांची काहीतरी समजूत काढावी किंवा जे त्यांच्याशी बोलावं हे इतक्या दिवसात का घडू शकलं नाही? आता ठीक आहे तुम्ही तर उमेदवार आहात पण नाही. आज महाराष्ट्रामध्ये अनेक महाविकास आघाडी असेल, इंडिया प्रण असेल, सगळे नेते त्याच्यामध्ये अडकलेत. काही जागा घ्यायच्यात, काही सोडायच्यात, काही चर्चा चालू आहे आणि या चर्चेतून आता त्यांनाही थोडा वेळ मिळाला पाहिजे आणि फोनवर बोलले बी असतील, 100% बोलले असतील. आबा एक ज्येष्ठ नेते आहेत काँग्रेस, त्यांची चर्चा बी झाली असेल, पण त्याचा साधक बाधक चर्चा अजून काय त्यांचं मला नाही वाटत ते रागवलेले असतील. ते खेळाडू वृत्तीचे ते नाही रागवणार. नाही, त्यांनी तर मोहीमच हाती घेणार होते देशभर. त्यांनी आंदोलन केलं होतं की निष्ठावंतांसाठीची म्हणून मोहीम होती, म्हणजे त्यांनी स्वतःला निष्ठावंत म्हणून तुमच्या समोर देखील. मला तेच वाटतं की ते निष्ठावंत म्हणून दुसऱ्या पक्षात जाणार नाही असं माझं मत आहे. तुम्ही म्हणताय पुणेकरांनी ही निवडणूक हातात घेतलेली आहे, तर मग नेते कुठेही गेले तरी तुम्हाला म्हणजे जिंकणार हा विश्वास आहे? नेते बरोबर राहणार आहेत. मी हेच सांगतोय की आबा कुठं गेले तरी ते आमच्याबरोबर राहतील आणि जनतेने निवडणूक हातात घेतल्यानंतर सगळ्यांना यावं लागतं आणि सगळे नेते येतील. आम्हाला स्वतःच्या भवितव्याची चिंता वाटत असावी किंवा पुढे चालून काय राजकीय कारकीर्द स्पष्टीकरणच कळलं नाही की आबा काय करणार आहे. आज गेले तर कशासाठी गेले आणि काय गेले, ती गेल्यानंतर पुढचं मी बोलेन ना. मला एकदम सविस्तर मला आज उद्या समजा ते पक्षात राहिले
आणि मी काय बोललो तर तेच परत ते उलटा भाषा मला काढावं लागते. तर ते आहेत ते जागेवर सुखे आहेत. जसं देवेंद्र फडणवीस भाजपमधल्या नाराजींची जे नाराज आहेत त्यांची समजूत काढतायत, तसं काँग्रेसकडनं होताना दिसत नाही. आता 15 दिवस झाले आबा बागुल हे नाराज आहेत. असं असताना सुद्धा तुम्ही असाल किंवा काँग्रेस असेल हे त्यांची समजूत का काढत नाहीये? एक तर तुम्हाला त्यांची गरज नाहीये का, किंवा तेच स्वतः नाराज आहेत म्हणून त्यांनी आज मग काँग्रेस पक्षामध्ये लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये काँग्रेस पक्षाच्या ऑफिसमध्ये जाऊन बी त्याच्यावर आंदोलन करू शकतात. म्हणजे ही खरी लोकशाही काँग्रेस पक्षात आहे. त्यामुळं काँग्रेस पक्षातला प्रत्येक कार्यकर्ता त्याचं मत मांडू शकतो. आज भारतीय जनता पार्टीमध्ये उभ्या महाराष्ट्रात नाही, उभ्या देशामध्ये अनेक लोक नाराज आहेत, पण ब्र शब्दसुद्धा काढायची हिंमत नाही. कारण त्यांना माहिती आहे की ह्या पक्षामध्ये ताबडतोब कारवाई होईल आणि त्यांना परत भविष्यात काही मिळणार नाही ही त्यांना जाणीव. तसं ह्या पक्षात नाही. हा पक्ष समुद्र आहे. या समुद्राच्या पोटात अनेक कार्यकर्ते येतात जातात. त्यांना काँग्रेस पक्ष सन्मानाने वागणूक देतो हे सगळ्यांना माहिती आहे. आणि हे जर भारतीय जनता पार्टीच्या एखाद्या कार्यकर्त्यांनी केलं असतं तर त्याला तो करणारच नाही. त्याच्यात तेवढी हिंमतच नाही. काँग्रेस पक्षात लोकशाही म्हणजे त्यांना हिंमत आहे आणि ती हिंमत दाखवू शकतात. आबा आहेत शेवटी ते, तर ते काँग्रेस पक्ष नाही सोडणार. असं मला फटका नाही बसणार कोणाला? मी जनता निवडणूक हातात घेतली सांगितली. मला फटका कोण देणार आहे? जनता देणार आहे आणि वर आणणारी जनता. आणि जनतेने हातात निवडणूक घेतलेली आहे आणि निवडणूक ही शेवटी आपण बघितलं असेल की निवडणुका ही जनतेने ज्यावेळेला हातात घेते त्यावेळेला सर्वसामान्य माणसं निवडून येतात. विठ्ठलराव तुपे बघा आपल्याकडे खासदार झाले, प्रदीप राऊत झाले, अनेक लोक झाले की सर्वसामान्य लोक, अनेक बलाढ्य लोक समोर असली सुद्धा तरी जनतेने एकदा ठरवल्यानंतर आपल्या देशामध्ये आपण किसनराव बांडकेला निवडून आणलेलं बघितलं आहे. अनेक लोक आहेत. इंदिरा गांधी या देशामध्ये पडली, अनेक लोक पडलेले आहेत. त्यामुळे ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये जनता ही सर्वोच्च माणसाला घडवत असते आणि ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टीमध्ये लोकशाहीला मोठा आधार आहे. तुम्हाला काळजी नाहीये काही? जरी आज आबा बागुल भेटले असले तरी तुम्ही जनतेच्या जोरावरती निवडून येणार हा तुम्हाला विश्वास आहे? मी तेच म्हणतो की जनता माझ्या बरोबर आहे आणि मी निवडून येणार.